सोरायसिस सारख्या आजाराची सुरुवात खूप वेळेस असं पाहण्यात आलं की डोक्यामध्ये डॅन्ड्रफ होण्यापासून सुरुवात होते आणि हळूहळू सोरायसिसचे पॅचेस कोपऱ्यांवर, गुडघ्यांवर आणि पाठीवर येणे हे त्याच्या कॉमन जागा आहेत. तर असेच एक पेशंट आहेत आपल्याकडे 2015मध्ये ज्यांना सोरायसिससाठी माझ्याकडे ट्रीटमेंटला आले होते. सलग 6 महिने ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांचं सोरायसिस जवळपास 10 वर्ष त्यांना कुठल्याही स्वरूपाचा त्रास नव्हता आणि मागच्या काही दिवसांमध्ये त्यांना डोक्यामध्ये डॅन्ड्रफच्या स्वरूपामध्ये थोड्या प्रमाणात चट्टे सुरू झाले. तर त्यांना एक आठवण झाली की जी इथेच सुरुवात झाली होती ह्या आजाराची आणि पूर्ण अंगभर पसरला होता. त्यामुळे त्यांनी परत डॉक्टर हाके होमिओपॅथी अंबाजोगाई यांच्याकडे ट्रीटमेंट घेण्याचा निर्णय घेतला. तर असे पेशंट आहेत, त्यांचा अनुभव पाहू आपण. बर्दापूरचे आहेत त्यांनी, वय वर्ष 38. धन्यवाद. मला 2013मध्ये एक अंगावर चट्टे येत होते. चट्टे येत असल्यामुळे मी अनेक डॉक्टरांना दाखविल्याच्या नंतर भरपूर डॉक्टरांचा प्रश्न आला की बाबा हे सोरायसिसचे चट्टे आहेत. बरोबर. तर ते डॉक्टरांनी म्हणले, मग त्यांचा इलाज केला आम्ही. त्यांचा इलाज केल्याच्यानंतर तितक्यापुरतं तितकं राहू लागले. तितकं राहिल्याच्या नंतर 4-5 वर्ष राहिलं. 2015ला पुन्हा मग डॉक्टर हाके साहेबाचं मी ट्रीटमेंट घ्यायला चालू केली. होमिओपॅथीची ट्रीटमेंट सलग 6 महिने घेतली. 6 महिने घेतल्याच्या नंतर जवळपास माझं 100% दुखणं कमी झालं. अंगावरचे चट्टे वगैरे 15 साली पूर्ण बरं झालं. हो. आणि आज जवळपास 15 ते 25 10 ते 11 वर्ष 10-11 वर्ष होईल. त्या 10-11 वर्षामध्ये मला काहीच जाणवलंच नाही ते अंगावर सोरायसिस वगैरे आहे का नाही. पण यावर्षी थोडं जरा डोक्यामध्ये खाज वगैरे येईल. त्याच्यामुळे डबल मी डॉक्टर साहेबांकडे आलो किंवा हे पुढं सोरायसिसमध्ये रूपांतर होऊ नये म्हणून डबल ट्रीटमेंटसाठी आलेलो आहे मी. धन्यवाद.